हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ लाईफ ऑफ ट्विन्स मॉम या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. रिया आणि दादूचं 8 मंथ कंप्लीट फोटोशूट. तर दोघांनाही 8 मंथ कंप्लीट झालेले आहेत. तर त्यामुळं आज फोटोशूट करायचं होतं. प्रत्येक वेळी माझं ठरलेलं असतं की ही थीम करून आपल्याला फोटोशूट करायचं आहे. पण ह्यावेळेस काय झालं की ह्यावेळेस तसं काही ठरवलेलं नव्हतं. अचानकच म्हणजे आदल्या दिवशी आमचं ठरलं की असे फोटोशूट करूयात. तर हे ड्रेस मी फ्लिपकार्टवरून मागवले होते. तर ह्या ड्रेसमुळंच मला ही आयडिया आली की आपण गाड्याचे 8 काढूयात आणि फोटोशूट करूयात. कारण की ह्या ड्रेसवर पूर्ण प्रिंट गाड्याची आहे. त्यामुळेच म्हणलं की चला आपण गाडीचेच 8 काढूयात. आणि अचानक ठरवलं पण छान झालं. पण खूप छान फोटोशूट निघाले आणि व्हिडिओ पण खूप छान त्यांनी एडिट केला आहे. मला तरी दोघांचे फोटो खूप आवडले. आणि तर आजची देवपूजा त्यांनी केली होती. आणि बाकीचा पसारा बघा. घरामध्ये लेकरं असले की प्रत्येकाच्याच घराची हालत अशी होत असते. म्हणजे घर आपण कितीही आवरा पण ते काही व्यवस्थित राहत नाही. सारखं पसारा पडलेलाच असतो कितीही आवरा. आज उठायला उशीर झाला होता तर त्यामुळं कामालाही खूप उशीर झाला. तर रिया कशालाही धरून उभा राहते आणि ती काय शांत 1 सेकंदही शांत बसत नाही. तर त्यामुळं तिला बेडवर काही आम्ही बसवत नाही, तिला खालीच ठेवतो. तर बघा तिला वर यायचं होतं कारण की मी दादू वर बसला होता तर तिलाही वर यायचं होतं. तर त्यामुळं ती सारखं बेडला धरून उभा राहत होती आणि दादूलाही तिच्याकडे जायचं होतं. तरी मी त्याला सारखं ओरडत होते पण ते काय ऐकत नव्हता. त्यालाही तिच्याकडेच जायचं होतं. दोघांनाही जवळ न टाकण्याचं कारण म्हणजे दोघंही एकमेकाला ओढतात. दुपारी त्या दोघांना खायला बनवलं होतं पिंक उपमा. तर त्याच्यामध्ये बीटरूट टाकल्यामुळं ते पिंक असा कलर आला होता, बाकी काही नाही. तर आजचा पूर्ण दिवस असा गेला. तर आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर उद्या भेटूया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, स्टे ट्यून.